जेव्हा शरीरामध्ये एखाद्या विशिष्ट भागाला सूज असते, समजा पायावरती सूज आहे, हातावरती सूज आलेली असेल, त्यावेळेला माक्याचा रस काढून जर त्या त्वचेवरती जिरवला तरीसुद्धा सूज कमी होण्यासाठी याचा फायदा होतो। जेव्हा त्वचेवरची कातडी जी आहे ती एकदम अशी घट्ट झालेली असते आणि त्वचेवरती मेदाच्या गाठी आलेल्या असतात किंवा शरीरामध्ये वात वाढलेला असतो आणि शरीर अवास्तव वाढलेलं असतं, अशा वेळेला माक्याचा रस जर नित्यनेमाने जर चोळला, म्हणजे माक्याच्या रसानेच जर मसाज केला, तर साधारण 100-150 दिवस आपण हे जर कंटिन्यू करत राहिलो तर त्याच्याने त्या चरबीच्या किंवा मेदाच्या ज्या गाठी आहेत त्यासुद्धा बसायला मदत होतात आणि त्यातून त्वचासुद्धा चांगली होते। माका जो आहे तो केश आहे, म्हणजे हा उपयोग सगळ्यांना माहिती आहे। बऱ्याचशा औषधी तेलामध्ये माक्याचा रस असतो, परंतु फक्त माक्याच्या रसाचं जरी तेल बनवलं, एकदम स्वच्छ निर्भेळ असं तिळाचं तेल घेतलं किंवा खोबरेल तेल घेतलं आणि त्याच्यामध्ये माक्याचा रस घातला, त्याच्या चौपट जर दूध घातलं आणि ते लोखंडी कढईमध्ये जर तेल सिद्ध केलं तर केस वाढीसाठी त्याचा खूप चांगला फायदा होतो। काळे केस जे आहेत ते टिकून राहतात, जे पांढरे केस आहेत ते काळे व्हायला त्यातून मदत होते, परंतु हा प्रयोग नित्यनेमाने करावा लागतो, म्हणून माक्याला केश असं म्हटलेलं आहे किंवा केशराज असं संस्कृतमध्ये माक्याला नाव दिलेलं आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा। पुन्हा भेटू एका नवीन आणि शास्त्रोक्त माहितीसह। तोपर्यंत नमस्कार।